झालंय कसं, फडणवीसांची प्रतिमा खराब करणं हा कार्यक्रम गेली 2 वर्ष महाराष्ट्रात चालू आहे. सुरुवातीला जरांगे पाटलांनी केला. शरद पवार त्यांच्याशी वन ऑन वन भिडू शकले नाहीत, कारण वेळोवेळी त्यांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी उत्तरं दिली. जसं केरळ सारखं पूर्ण साक्षर असलेलं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आर्थिक नियोजन बिघडल्यानंतर पगार द्यायला पैसे नाहीत सरकारी नोकऱ्यांच्या, वास्तविक खूप छोटं राज्य आहे, अशी वेळ उद्भवली होती. त्यामुळे तशी उद्भवेल का काय महाराष्ट्रात, असं बंडखोरी हे वास्तव आहे. आणि बंडखोरी झाल्यानंतर त्या माणसाची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना किंवा ज्येष्ठ नेत्यांना यश आलं, की बंडोबांचे थंडोबा झाले. थंडोबा झाले किंवा बंड शमले म्हणजे बंडोबा थंडोबा झाले, हा वाक्प्रयोग रूढ झाला. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी मिलिंद लिमये आपलं या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. मंडळी, महाराष्ट्राची निवडणूक अत्यंत वेगाने पुढे जाते. खरं तर फार कमी दिवस उरलेले आहेत. अत्यंत कमी वेळामध्ये ही निवडणूक पार पडते आहे असं म्हणायला लागेल, कारण आतापर्यंतच्या ज्या सगळ्या निवडणुका बघितल्या तर साधारणपणे 45 दिवसाचा एक वेळ मिळायचा, म्हणजे 45 दिवसाची आचारसंहिता असायची. पण यावेळेला वेळ कमी मिळालेला आहे, साधारणपणे 39-40 दिवस मिळालेले आहेत. त्यात पुन्हा दिवाळी आलेली आहे आणि या दिवाळीमध्ये पुन्हा एक 4 दिवस सगळ्यांचे तसं म्हटलं तर फुकट गेलेले, कारण प्रत्येक कार्यकर्ता नाही म्हटलं तरी आपल्या घरी दिवाळीला जातो, दिवाळी साजरी करतो, नातेवाईकांना भेटत असतो आणि नेत्यांना देखील आपल्या घरामध्ये जाऊन दिवाळी साजरी करण्याची संधी मिळत असते. परंतु नेत्यांची दिवाळी यावेळेला बंडखोऱ्या शमवण्यामध्ये जाते असं एकंदरीत दिसतं आहे. दुसऱ्या बाजूला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवा अशी मोहीम महाविकास आघाडीने अत्यंत जोरदारपणे घेतलेली आहे. तिसऱ्या बाजूला पवारांची जी कुटुंबाची एकत्रित दिवाळी साजरी करण्याची जी पद्धत होती ती यावेळेला वेगळी साजरी होते आहे. एकत्र असलेलं कुटुंब आधी राजकारणात विभागलं आणि आता कुटुंब देखील विभागलेलं दिसतं आहे. आणि चौथ्या बाजूला जे दिसतं आहे ते राजकारण्यांची मुलं जी आहेत ही हळूहळू राजकारणामध्ये येतात आणि त्यांच्याकरता ऍडजस्टमेंट कशा होत आहेत आणि ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आपण रश्मी शुक्लांपासून, कारण तसा म्हटलं तर विषय छोटा आहे, परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट ही छोटी आहे का मोठी आहे हे काळच ठरवत असतो. आणि त्यामुळे राजकारणी व्यक्ती एखादा विषय हातामध्ये घेतात त्यावेळेला तो विषय छोटा राहील की मोठा होईल, कधी मोठा होईल आणि तो कधी हवेत विरून जाईल हे काहीच सांगता येत नाही. रश्मी शुक्ला हा त्यातलाच एक विषय आहे. खरं तर निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्लाला तातडीने हटवा, जशी झारखंडमध्ये हटवले, बिहारमध्ये हटवले, त्याप्रमाणे रश्मी शुक्लांना ज्या राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत यांना तातडीने हटवा, कारण त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये आरोप आहेत, विशेषतः महाविकास आघाडीचे आरोप आहेत. आणि नेत्यांचे फोन टॅप करणं म्हणा किंवा अन्य काही जे आहेत त्यांच्याबद्दल चौकशी देखील नेमली गेलेली होती. त्याच्या संदर्भात ती चौकशी अद्याप पेंडिंग आहे. हायकोर्टामध्ये तो विषय गेलेला होता. एवढं सगळं असताना म्हणजे देशाच्या निवडणूक आयोगानं त्यांना काय हटवलेलं नाही आणि त्यांना त्या पदावरती कायम ठेवलंय. ते नियमाप्रमाणेच आहे असं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा काल परवा हा विषय चर्चेत आलेला आहे. नाना पटोले तो विषय सातत्याने लावून धरतायत. संजय राऊत देखील या विषयावरती बोलायला लागलेला आहे. रश्मी शुक्लांना हटवायचं का नाही हटवायचं या विषयाचं नेमकं काय होईल? दोन गोष्टी अशा आहेत की आत्ता रश्मी शुक्लांच्या बद्दल त्यांना या पदावरनं हटवावं अशा आशयाचं पत्र किंवा अशी मागणी करणारं पत्र नाना पटोले यांनी दिलंय, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि राज्य निवडणूक आयोगाकडे दिलंय. मुद्दा असा आहे की रश्मी शुक्ला यांच्याबद्दल वाद होते का, तर होते. वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांचं न्यूजपेपर हेडलाईन्समध्ये आलं सगळीकडे, आणि त्याची कारणं अशी आहेत की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये जे महाविकास आघाडीच्या काळात झालं की अंबानींच्या घराच्या खाली स्फोटकं लावली गेली, त्यातनं मनसुख हिरान यांचा खून झाला आणि मग म्हणजे गूढ पद्धतीने मृत्यू झाला. तो खून आहे, हत्या आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे सगळं येईल पुढे आणि त्याच्यातनं जे काय व्हायचं ते होईल. परंतु त्याच्या संदर्भामध्ये अगदी आत्ता लेटेस्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला अनिल देशमुखांवर, की जे माजी गृहमंत्री आहेत, जे तुरुंगात जाऊन आलेले आहेत, की मनसुख हिरान यांची हत्या होणार होती याची तुम्हाला कल्पना होती का, त्यांनी स्पष्ट करावं, अशा प्रकारचा आरोप केला लेटेस्ट. त्याच्यावर पुढे काही आलेलं दिसत नाही अजून. किंवा एकूणच हा जो सगळा विषय आहे पोलीस खात्यातले आरोप प्रत्यारोप, त्याच्यात मग रश्मी शुक्ला यांची चौकशी महाविकास आघाडीच्या काळात झालेली आणि त्यांचं रिइन्स्टेट केलं जाणं, म्हणजे परत जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार आलं त्यानंतर फडणवीस गृहमंत्री झाले आणि त्यांना महासंचालक केलं गेलं. नुसतं महासंचालक नाही केलं गेलं तर त्यांची रिटायरमेंटचं एज झाल्यानंतर 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि ते देताना
सुप्रीम कोर्टातल्या एका निकालाचा हवाला दिलाय किंवा निर्वाळा देण्यात आलाय. म्हणजे काय, तर जी नेमणूक त्यांची केली आहे ती सुप्रीम कोर्टात एक केस अशी झाली होती आणि राज्य सरकारला एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचं एक्सटेन्शन द्यायचे अधिकार असतात का, तर असतात. तर त्यांची उपयुक्तता लक्षात घेऊनच सरकारने दिलं असणार. त्यांना उपयुक्तता म्हणजे सरकारला, आणि त्यामुळे त्यांना 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलंय. ते जे एक्सटेन्शन दिलंय ते बेकायदेशीर नक्कीच नाही, कारण ते बेकायदेशीर असतं तर आतापर्यंत विरोधकांनी चॅलेंजही केलं असतं कोर्टात आणि कोर्टाकडनं आदेशही आले असते त्या संदर्भात. पण तसं काही होत नाहीये. त्यामुळे नाना पटोलेंनी जे पत्र दिलं निवडणूक आयोगाला, ते काय आहे, तर रश्मी शुक्लांची नेमणूक बेकायदा आहे किंवा सरकारची मदत करणारी आहे किंवा हस्तक्षेप करणारी आहे एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेत, असा दावा करणं म्हणजे एक प्रकारे फडणवीसांच्या विरुद्ध अंगुली निर्देश आहे की त्यांनी त्यांना नेमलेलं असल्यामुळे. झालंय कसं, फडणवीसांची प्रतिमा खराब करणं हा कार्यक्रम गेली 2 वर्ष महाराष्ट्रात चालू आहे. सुरुवातीला जरांगे पाटलांनी केला. शरद पवार त्यांच्याशी वन ऑन वन भिडू शकले नाहीत, कारण वेळोवेळी त्यांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी उत्तरं दिली. मग जरांगे पाटील रोज बोलायला लागले. ते बोलल्यावर मध्येच अचानक अनिल देशमुख बोलले आणि त्यांच्या वतीने श्याम मानव बोलले. आता हा सगळा जो प्रकार आहे तो फडणवीसांना येणं केनं प्रकारे एंगेज ठेवणं आणि आरोपांची प्रत्युत्तरं देण्यात बिझी ठेवणं. विरोधकाला नामोहरम करणं ही नीती. आणि नाही, त्यातनं काय, भारतीय जनता पक्षाकडे एकच तो नेता मोठा आहे की ज्याचा इतका अभ्यास आहे आणि त्यांच्या तोडीचा नेता भाजपकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे फडणवीसांना अशा प्रकारे व्यस्त ठेवलं तर कदाचित भाजप कमकुवत होऊ शकेल का, किंवा तुलनेने निवडणूक सोपी होईल का. तर तसं जर केलं तर मुळात राजकीय मुद्दे संपलेत. म्हणजे जरांगे पाटील आता रोज फडणवीसांना शिवाय देताना दिसत नाहीत. शरद पवार तर निवडणुकीच्या थोडं आधीपासूनच त्यांच्या 50 जागा कशा येतील किंवा 60 जागा कशा येतील, 70 जागा कशा येतील याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतात. म्हणून जी आघाडीतले मतभेद समोर आले ते मुख्यत्वे काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांचे आले. त्याच्यात राष्ट्रवादीचा फार सहभाग नव्हता भांडणांमध्ये. याचा अर्थ शरद पवार योग्य वेळी कामाला लागलेत आणि जी टीका फडणवीसांवर त्यांनी आधी केली, 1-2 वर्ष आधीपासून चालू आहे, ती थोडीशी मोहीम थांबवली. कारण आता तशी जर केली तर कदाचित काहीतरी बुमरांग होईल ऐन वेळेला वगैरे. त्यामुळे आता यशाकडे लक्ष देऊन ते पूर्ण अभ्यासाला लागले. प्रॉब्लेम असा आहे की नाना पटोलेंनी पत्र लिहिलंय, पण ते पत्र लिहिल्यानंतर हा मुद्दा मुळात राजकीय नाही आहे. रश्मी शुक्लांची अपॉइंटमेंट हा टेक्निकल मुद्दा होईल आणि ते उत्तर तेच येणार आहे की राज्य सरकारला अधिकार असतो, सुप्रीम कोर्टाच्या एका कोर्टाच्या निकालानुसार निर्वाळा आहे त्याप्रमाणे त्यांना नेमलंय. त्यामुळे हा राजकीय मुद्दा नसल्यामुळे हा जर उपस्थित केला तर संजय राऊतांनी पाठिंबा दिलाय नाना पटोलेंना, त्यांना द्यावा लागतोय आघाडी धर्म म्हणून. पण बाईट न देता ते म्हणले असते की नाना पटोलेंनी पत्र दिलं, निवडणूक आयोग करेल आणि आम्ही महाविकास आघाडीत आहोत इतकं म्हणून चाललं असतं. म्हणजे आमचा पाठिंबा आहे. काय आहे, रश्मी शुक्लांची नियुक्ती आणि त्याचा आक्षेप हा राजकीय मुद्दा नाहीच आहे. तो राजकीय नसल्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणात त्याचा फायदा होईल का, तो होईल असं मला वाटत नाही. आणि निवडणूक आयोग त्यांच्यावर लगेच काही कारवाई करेल असं देखील मला इमिजिएट वाटत नाही. पण रश्मी शुक्ला जे राजकारणामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत भाजपला किंवा महायुतीला, हे करू शकतात असा जो मूळ आक्षेप आहे त्याबद्दल काय सांगता येईल? 2 गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेला निवडणुकीची आचारसंहिता लागते, केंद्रीय निवडणूक निरीक्षक येऊन गेले, त्यांनी राज्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ते आदेश देतात. एखादा माणूस एखाद्या पदावर दीर्घकाळ असेल तर वेस्टेड इंटरेस्ट तयार होतो, इथं संबंध तयार होतो आणि काही सरकारी अधिकारी आपल्या सोयीने नेमले जातात आधी. तर ते सगळं राज्य सरकार बघत असतं, केंद्र सरकारही करतं. आणि हे काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळामध्ये साधारणपणे शेषन आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त हे थोडं कडक झालं. परंतु एखादा अधिकारी 5-7 वर्षे एका ठिकाणी राहिला तर त्याचे इथे संबंध तयार होतात. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या केल्या जातात, जे 3 वर्षापेक्षा जास्ती आहेत. सामान्यपणे 2-3 वर्षांनी ज्या बदल्या होतात 3 वर्षांनी त्या केल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्ती ठेवलं तर संशय निर्माण होतो, याला का ठेवलं इथे, म्हणून हा प्रकार आहे. आता रश्मी शुक्लांच्या बाबतीत निवडणुकीवर परिणाम करू शकेल भाजपच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने, असं त्या काही करतील. मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोग जो आहे तो सतर्क असतो या सगळ्या बाबतीत आणि त्यांच्या देखरेखीखाली सगळी यंत्रणा असते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त डिप्लॉय करताना त्याच्यानंतर एक व्यक्ती अख्ख्या पोलीस दलाला आपल्या मनाप्रमाणे हवं तिकडे झुकवेल, म्हणजे महासंचालकांना अधिकार असतात. पण मला असं वाटत नाही की निवडणुकीची यंत्रणा इतकी मोठी असते त्याच्यात सर्व ठिकाणी असा काही प्रभाव टाकू शकतील त्या, असं मला वाटत नाही. कारण शेवटी तसा जो प्रभाव टाकता आला असता तर लोकसभेला भाजपचे 23 वरनं 9 वर खासदार आलेच नसते ना. महायुतीने दारुण पराभवाला सामोरे गेलेली आहे. 31 जागा महाविकास आघाडीच्या आल्यात 48 पैकी, म्हणजे 30+1 असं एक बंडखोर त्यांचा काँग्रेसचा. पण तसं जर असेल तर त्या कितपत प्रभाव टाकू शकतात याविषयी मला शंका आहे. त्यामुळे हा मुद्दा राजकीय नसल्यामुळे महाविकास आघाडीने तो पुन्हा पुन्हा उपस्थित केला आता ऐन प्रचाराच्या काळात, तर त्यांना त्याचं नुकसान होईल असं मला वाटतं राजकीय दृष्ट्या. निश्चितपणे आता आपलं जे निरीक्षण आहे या निरीक्षणाप्रमाणे नेमकं काय होतंय, हा आरोप आणखी किती मोठा होतोय किंवा तो मुद्दा हवेत विरून जातोय हे आपण पाहूया, येणारा काळ ठरवेल. आपण वळूया थोडासा वेगळ्या विषयाकडे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपण पाहिलं तर सॅम पिट्रोडा असतील किंवा मणिशंकर अय्यर असतील, राहुल गांधी असतील, या लोकांनी भाजपला अनेक फुलटॉस दिले.
आणि त्याच्यावरती भाजपाने सिक्सर प्रत्येक वेळेला मारण्याचा प्रयत्न केला आणि भाजपा ते मारण्यामध्ये हुशार आहे याबद्दल काही शंकाच नाही. आज काल किंबहुना काल एक विधान असं आलं काँग्रेसच्या अध्यक्षांचं, हे फुलटॉस होईल की काय अशी शंका काही लोकांच्या मनामध्ये आहे. भाजपाने तो लगेच फुलटॉस म्हणून स्वीकारायचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तरही तसं दिलेलं आहे. मुद्दा असा आहे की मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकमध्ये असं बोलताना बोलले की अवास्तव पद्धतीची आश्वासनं देऊ नका, आर्थिकदृष्ट्या परवडणार नाहीत अशी आश्वासनं देऊ नका, असं त्यांनी कर्नाटकात बोलले ते. आणि महाराष्ट्रातल्या आणि पर्यायानं झारखंडमधल्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचना देताना एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत आणि या ठिकाणी त्यांनी दिलेली जी निवडणुकीतली आश्वासनं होती किंबहुना गॅरंटी होती, ती गॅरंटी त्यांना आता पुऱ्या करता येत नाहीत, कारण राज्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्नाटकातली एक योजना तर त्यांना चक्क मागेच घ्यायला लागलेली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ते खरगे बोलले, त्याला लगेच भाजपने उत्तर रविशंकर प्रसादांनी आधी दिलं, मग खुद्द पंतप्रधानच बोलले. आणि काँग्रेसची ही जुनीच नीती आहे, दिलेला शब्द पाळता येत नाही अशी त्यांची परंपरा आहे, असं वगैरे ते बोलले. हा मुद्दा भाजप या निवडणुकीमध्ये कितपत प्रभावीपणे वापरू शकेल, एक. दुसरा मुद्दा, हे बोलण्यानी लाडकी माझी बहीण जी आहे योजना, ह्या योजनासारख्या योजना हे महाविकास आघाडी सरकार आलं तर ते बंद करेल, अशा पद्धतीचा प्रचार महायुती किती प्रभावशालीपणे करू शकेल. आणि जर त्यांनी प्रभावशालीपणे केला तर खरगेंचं हे विधान काँग्रेसला किंवा पर्यायाने महाविकास आघाडीला बॅकफूटवरती नेऊ शकेल का? नाही, सर्वसामान्यपणे एक इमिजिएट प्रतिक्रिया जी असते ती तशीच येते स्वाभाविकपणे. पण मला असं वाटतं की म्हणजे साधारण 2003 नंतर, त्याच्या आधी सामान्य म्हणजे सगळं रिपोर्टिंग करून पुढे पॉलिटिकल मेनली रिपोर्टिंग केल्यावर असं लक्षात येतं आणि दिल्लीत काम केल्यानंतर असं लक्षात येतं की खरगे ज्या वेळेला बोलले तर ते त्यांचा कर्नाटक मधल्या कार्यक्रमात त्यांच्या शेजारी डी.के. शिवकुमार किंवा असे लोक होते, कर्नाटकातले नेते, मुख्यमंत्री शेजारी होते. त्यामुळे अशा वेळेला त्यांनी जे विधान केलंय, तर जसं अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये राजधर्म पाळा असं म्हणाले होते, तर तशाच पद्धतीचं हे विधान आहे. दुसरी गोष्ट, मल्लिकार्जुन खरगे हे काही असे नौखे राजकारणी नाही आहेत की विचार न करता काहीतरी बोलतील. ते ज्या अर्थी बोललेत त्या अर्थी त्याचा परिणाम असणार आहे. जसं अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या पत्नीला उभं करून बारामतीच्या निवडणुकीला माझ्या बहिणीविरुद्ध, सुप्रिया सुळ्यांविरुद्ध ही माझी चूक झाली असं ते म्हणाले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं, अरे परत चालले का काय, परत चालले का काय पवारांकडे. पण आजच्या निवडणुकीला त्यांचा पुतण्या उभा राहिल्यानंतर ते बोलतायत की आता विचार शरद पवारांनी करायला पाहिजे, मी कशी चूक मान्य केली, मग ते चूक करतायत का? तर राजकारणात किंवा बुद्धिबळात पुढच्या मूव, 4 मूव नंतरची मूव पण नेत्यांना दिसत असते. तसं खरगे काही बोललेत का काय हे याचा अजून अंदाज येत नाही आणि ते काही काळाने स्पष्ट होईल. पण आज मी तुला ते जे बोललेत तो भाजपाला फुलटॉस वाटतोय का? तो वाटतोय. त्याचं कारण असं की सर्वसामान्यपणे खरगे बोलल्यानंतर भाजपतले काही वरिष्ठ नेते बोलले असते, इकडे राजकीय फायदा महाराष्ट्रात आणि तिकडे झारखंडमध्ये निवडणूक आहेत तिथं घेतला असता तर समजू शकलं असतं. पण थेट पंतप्रधानांनीच त्याच्या संदर्भात वक्तव्य केलं आणि काँग्रेसला आता उपरती झाली आहे की मोठी मोठी आश्वासनं दिली तरी ती पूर्तता करताना आपला खिसा आहे का नाही, व्यवहार काय आहे किंवा वास्तव काय आहे हे बघावं लागतं, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे. बरं झालं, असा टोला पंतप्रधानांनी मारलाय. थोडक्यात काय तर पंतप्रधान त्यात उतरलेत थेट. आणि आता महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी 6 तारखेला जाहीर सभा घेऊन मुंबईमध्ये त्यांचे 5 आश्वासनांची गॅरंटी जाहीर करतील असं त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी ठिकठिकाणी इंटरव्ह्यूत सांगितलं वाहिन्यांना. म्हणजे ती 5-6 आश्वासनं जाहीर होणार. ती होत असतानाच कर्नाटकात एक आश्वासन मागे घेतात आणि खरगे म्हणतात की आपला खिसा बघून किंवा वास्तवाचं भान ठेवून जाहीर करावं. आता हे जे खरगे सांगतायत, काँग्रेसचं एक राजकारण असतं की काँग्रेसची एक हायरार्की असते, उतरंडा अशी आहे की सगळे न्याय जे असतात ते खालच्या लोकांना असतात, वरच्यांना नसतात. म्हणजे एखाद्या राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला तर तिथली पक्ष संघटना दुबळी होती, पण विजय झाला तर राहुल गांधींमुळे झाला असं म्हणायचं असतं आणि ही पद्धत आहे काँग्रेसची. तसंच आता खरग्यांनी जो काही सल्ला दिलेला आहे हा बाकीच्या लोकांना आहे, हा राहुल गांधींसाठी नाही. तेव्हा ते कदाचित गॅरंटी जाहीर करतील इथे, आपल्याला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट अशी
की ती गॅरंटी जाहीर करताना राज्याची स्थिती काय, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे तिला आम्ही बजेटमधनं आउटले केलेला आहे 46,000 कोटीचा, आणि ती बंद करणार नाही असं महायुतीचे सगळे नेते म्हणजे फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे वारंवार सांगतात. उलट पैसे वाढवून देऊ म्हणजे म्हणतात. एकनाथ शिंदे तर म्हणतात अंथरूण पाहून हातपाय पसरावे या म्हणीप्रमाणे, ही म्हणही त्यांनी वापरली एका कुठल्या तरी मुलाखतीत, की आम्ही आमचं अंथरूण पांघरून पाहूनच हातपाय पसरतोय आणि व्यवस्थित पैसे देतोय, कदाचित वाढही करू, हेही ते म्हणलेत. कारण त्यांना भीती वाटते की काँग्रेस आश्वासन देईल का काय आम्ही जास्तीचं देऊ, म्हणून ते वाढ करू असं बोलून ठेवतात. आता किती ते सांगत नाहीयेत. तसंच हे जे आश्वासन आहे ते आश्वासन हे वास्तवाचं भान ठेवून द्यावं असं खरगे म्हणतात. पण कदाचित राहुल गांधी जास्ती पण आश्वासन देतील आपल्याला माहित नाही. पण एक गोष्ट नक्की म्हणजे आहे की खरगेंचा नियम राहुल गांधीला लागू होत नाही. मला वाटत नाही कारण राहुल गांधी त्यांच्यापेक्षा मोठे आहेतच ना, हे उघड आहे, सगळ्यांना मान्य आहे काँग्रेसमधले, आणि खरग्यांनाही मान्य असेल असं मला वाटतं. दुसरं असं की पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भरमसाठ आश्वासनं दिली आणि सत्तेवर आल्यावर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला म्हणजे मोदीच्या सरकारला पत्र दिलं, आम्हाला 50,000 कोटी हवेत, कारण आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही. तर प्रॉब्लेम असा आहे की राज्याचं अर्थनियोजन जे असतं आणि एकूण अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये कायम एक टीका केली जाते निवडणुकीच्या काळात की राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढतोय, डोंगर वाढतोय. पण त्याला एक प्रमाण आहे, ते डेट टू जीडीपी रेशो म्हणतात त्याला. म्हणजे काय, तर एकूण जे काही जीडीपी आपला असतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन जे असतं किंवा ठोबळ सरासरी आणि उत्पन्न जे असतं त्याच्या 25% ते कर्ज घेतात. डेट टू जीडीपी रेशो जो आहे तो 25% लागतो, की जो महाराष्ट्राचा बऱ्यापैकी आतमध्ये आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राला आता तशी चिंता करायची गरज नाही. 19% आसपास आहे सध्या. म्हणून की त्यांना ती स्पेस आहे, त्याला फिस्कल स्पेस म्हणतात अवेलेबल. म्हणजे आर्थिक तुटीसाठीची जी स्पेस आहे ना ती अवेलेबल आहे. याचा अर्थ काय सगळं कर्जबाजारी पण करावं असं नाही, पण वेलफेअर स्कीम्स करायचा अधिकार किंवा कल्याणकारी योजना राबवायचा अधिकार लोकनियुक्त सरकारला असतो. त्यांच्या प्रायोरिटीज कशा करायच्या, काय करायचं त्या सरकारचा प्रश्न आहे. जसं केरळ सारखं पूर्ण साक्षर असलेलं राज्य आहे, त्या राज्यामध्ये आर्थिक नियोजन बिघडल्यानंतर पगार द्यायला पैसे नाहीत सरकारी नोकऱ्यांच्या, वास्तविक खूप छोटा राज्य आहे, अशी वेळ उद्भवली होती. त्यामुळे तशी उद्भवेल का काय महाराष्ट्रात असं मला वाटत नाही आज मितीला तरी. पण हे एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला पंतप्रधान म्हणतात की ही सगळी रेवडी संस्कृती आहे. पण गेले आपण काही वर्ष पाहिलं तर मोफत धान्य, गरिबांना मोफत धान्य, म्हणजे 80 कोटी लोकांना राज्यात देशाची लोकसंख्या पाहिली तर साधारणपणे 130-140 कोटीच्या आसपास आहे. त्यातल्या 80 कोटी लोकांना जर मोफत धान्य मिळत असेल तर ही रेवडी संस्कृती नाही का? मी तुम्हाला सांगू का, राजकारणामध्ये मराठीतली जी म्हण आहे, आपला तो भाव आहे दुसऱ्याचं ते कार्ट, या पद्धतीने व्यवहार होतो. म्हणजे जीएसटी आणायचं याबद्दल भाजप काँग्रेस दोघांचं एकमत होतं. पण ज्या वेळेला जीएसटी काउन्सिलमध्ये गुजरातचा अर्थमंत्री जायचा तेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून विरोध करायचे त्या जीएसटीला, युपीएच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारच्या. पण नंतर जीएसटी आला, जगात रद्द झाली. मग काय म्हणतात, आमचा जीएसटी वेगळा आणि यांचा जीएसटी वेगळा आहे. म्हणजे या पद्धतीचा जीएसटी नको होता, या पद्धतीचा हवा होता. हे दोन्ही पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, अनेक गोष्टींवर परस्परांवर टीका करतात. ती विरोधी पक्षात असताना वेगळी भाषा असते आणि सत्तेवर असताना वेगळी भाषा असते. हा त्यातला प्रॉब्लेम आहे. म्हणजे अनेक मुद्द्यांवर हे तुम्हाला सहज दिसून येतं. त्यामुळे पंतप्रधान जे रेवडी म्हणलेले आहेत ते बरोबर काँग्रेस शासित राज्यातल्या एखाद्या स्कीम बद्दल रेवडी म्हणत असतील. ते लाडकी बहीण बद्दल अर्थात रेवडी म्हणणार नाहीत, कारण ते राजकीय विधान असतं. त्यामुळे मला तत्वतः म्हणजे व्यक्तिशः विचाराल तर कुठल्याच गोष्टी जनतेला मोफत देऊ नयेत. पण मग कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन किंवा संविधानिक जबाबदारी काय असते, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण लागू केलं या देशामध्ये, आरक्षणाची संकल्पना मांडली, ती अशासाठी की एकूण समाजाच्या विकासाच्या प्रवाहामध्ये काही घटक मागे राहतात आणि त्या घटकांना मुख्य प्रवाहाबरोबर आणणं, यासाठी जे जे करणं योग्य आहे, सामाजिक आर्थिक अशा प्रकारच्या उन्नतीच्या संधी देणं, मग त्या कशा द्यायच्या हे सरकारचं काम आहे. म्हणून आरक्षण आलं. त्याच पद्धतीने आत्ता लाडकी बहीण असेल किंवा समाजाच्या 50% घटक हे महिला आहेत, तर त्या महिलांचं उन्नयन व्हावं यासाठी, आणि मग श्रीमंतांना देत नाहीये, गरीब महिलांना देतात, तर त्याचं स्वागत करायला हरकत नाही. तीच पद्धत बेरोजगार तरुण असतील ठिकठिकाणी, त्यांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून त्यांना स्टायपेंड दिला, स्किलचं ट्रेनिंग दिलं, दॅट इज ऑल राईट. अनेक लोकांना ते अजून पैसे मिळालेले देखील नाही, माझं म्हणणं असं की सरकार आश्वासनं देतं आणि त्याची पूर्तता करत नाही, लोकांचा भ्रमनिरास होतो आणि लोक सरकार बदलतात. शेवटी लोकशाहीमध्ये एखाद्या गोष्टीचा निर्णय, आता तर निवडणुका आहेत, लोकच घेत असतात.
आता लोक अधिकाधिक शहाणे होणं, राज्यकर्त्यांनी त्यांना शहाणं ठेवलं नाही म्हणून या वेळा येतात ना, आणि मग अशा घोषणा, पोकळ घोषणा किंवा चुकीच्या घोषणा किंवा प्रत्यक्षात न येणाऱ्या मुरगाजळासारख्या घोषणा होतात आणि त्यातनं लोकांच्या हाती काही लागत नाही. म्हणूनच फुकट काही देणं हे तत्वतः मला मान्य नाही. मला तर पाणी देखील इतकं फुकट द्यावं असं वाटत नाही, किंवा जिथे पाणी कुणीही तयार करत नाही त्या देशामध्ये पाण्याचे टँकर घेऊन लोक विकतात. मोठमोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्रात अर्बनायझेशन 50% पुढे आहे साधारण आता, कारण सेन्सस झालेलं नाही, अलीकडे आकडे आले नाहीत, पण आधी 48% म्हणजे आता 50च्या पुढे गेलं असेल. तरीही मोठ्या मोठ्या शहरात, मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरात काही भागांमध्ये टँकरनी पाणी द्यावं लागतं. तर जे टँकरनी पाणी येतं ते तयार कोण करतो? जसं दुष्काळामध्ये विहिरी अधिग्रहित करतं सरकार, म्हणजे काय, एखाद्याची खासगी विहीर ताब्यात घेतं आणि ते पाणी समाजाला देतं. मग ते पाणी विकण्याचा अधिकार का आहे या समाजात? म्हणजे काही प्रोसेस केलेलं अगदी शुद्ध पाणी, म्हणजे विराट कोहली परदेशात आलेलं पाणी पितो वगैरे, ठीक आहे, ज्यांना गुणवत्तावान पाणी प्यायचं त्यांनी प्यावं, पण सामान्य पाणी जे आहे ते सर्वसामान्यांना मिळावं. निश्चितपणे. त्यामुळे तशा पद्धतीचा आपल्याला व्यवहार दिसत नाही. म्हणून हे ज्या मोफत योजना आहेत त्या तत्वतः माझा जरी विरोध असला तरी सगळे राजकीय पक्ष त्यात देतात, आणि दुसऱ्यांनी दिलं की रेवडी म्हणतात, स्वतः दिलं तर मात्र कल्याणकारी व्यवस्था म्हणतात. हा त्यातला फरक आहे. निश्चितपणे हा फरक आता ओळखायला जनता सुज्ञ झालेली आहे किंवा जनता ठरवेलच काय करायचं ते. याच्या पुढच्या विषयाकडे आपण थोडंसं वळलं तर विषय येतो बंडखोरीचा. कारण बघा म्हणजे मूळ असलेले 4 पक्ष, त्यात बाकीचे पक्ष होते, बाकीच्या आघाड्याही होत्या, पण तसे प्रमुख पक्ष 4 होते 6. महाराष्ट्रामध्ये. 2चे 4 4 होते, हा 4चे 6 झाले. 4चे 6 झाले आता. आणि म्हणून प्रत्येकाला, आणि कसं होतं, आपल्या वॉर्डातल्या नगरसेवकाला काल परवा झोळी घेऊन फिरताना बघितलं, सायकल घेऊन चालताना बघितलं. 5 वर्षामध्ये त्याच्याकडे 4 चाकी गाडी येते, तर तो फ्लॅटमध्ये राहायला जातो, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या चेन येतात किंवा तत्सम काहीतरी होतो. हा त्याचा जो काही विकास आहे, हा विकास बघितल्यानंतर तीच परिस्थिती आमदारांना लागू होते, तीच परिस्थिती खासदारांना लागू होते. आणि त्यांचा हा विकास बघितल्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करणारे कार्यकर्ते असे त्यांच्या इच्छाशक्ती जागृत होतात आणि त्यांनाही नगरसेवक, आमदार, खासदार बनावं असं वाटायला लागतं. आणि मग अशा पद्धतीच्या बंडखोऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये होतात. मुळात आधी 6 पक्ष झाले, मग त्या 6 पक्षातल्या 6 मतदारसंघ 288, पण गुणिले 6 अशी जर परिस्थिती झाली, त्याच्या पुन्हा मनसे आहे, पुन्हा ती वंचित परिवर्तन आघाडी विकास आहे, आघाडी आहे, परिवर्तन आहे, वंचित आहे, आणखी बसपा आहे, समाजवादी आहे, सगळेच सगळे. आहेत. म्हणजे या प्रत्येकाला जर उभं राहावं असं वाटत असेल आणि त्यांना पुन्हा त्या 6 पक्षांच्या 2 मध्ये बसवायचं असेल, म्हणजे 3 एक ठिकाणी, 3 एक ठिकाणी, तर 2च ठिकाणी बसवायची व्यवस्था आहे ना, एका विरुद्ध एकच असं लढायचं ना. तर 2 लोकांना बसवायचं, एकाला उभं करायचं. इथे 2 लोकांना बसवायचं, एकाला उभं करायचं. मग ते उरलेले 4 लोक जे बंडखोरी करतात, ती बंडखोरी पक्षाने म्हणायची का एक, आणि त्यांना शांत करण्याकरता जी काय आश्वासनं दिली जातात की नाही, त्याच्यामध्ये ही सगळी दिवाळी चाललेली आहे. या दिवाळीच्या नंतर 4 तारखेला समजेल की कोण बसलं, कोण राहिलं, कोणाला काय आश्वासन दिलं, कोणतं महामंडळ कबूल केलं, विधान परिषद कबूल केली, आणखी काय कबूल केलं, की 50 खोके एकदम ओके असा काय प्रकार झाला का, हे सुद्धा समजेल. पण या परिस्थितीबद्दल आताच्या घडीला काय म्हणता येईल आपल्याला? आपल्याकडे फार पूर्वी, म्हणजे 30-40 वर्षापूर्वी वृत्तपत्र पॉवरफुल होती आणि वाहिन्या नव्हत्याच तेव्हा, खासगी दूरदर्शन एकच होतं. तर त्या काळामध्ये काही लोक निवडणुकीच्या तोंडावर बंड करायचे, कारण तेव्हा फक्त काँग्रेस नावाचा एक मोठा पक्ष होता, बाकीचे छोटे पक्ष होते. त्यात देखील मग महत्वाकांक्षा असलेले लोक किंवा ऍस्पायरंट्स खूप असतात, एका ठिकाणी एकापेक्षा जास्ती असतात, आणि मध्ये बंडखोरी करतात, कारण नाही तर भवितव्य 5 वर्षानंतरच, मध्ये काहीच नाही. त्यामुळे बंडखोऱ्या होतात, हे वास्तव आहे, बंडखोरी हे वास्तव आहे. आणि बंडखोरी झाल्यानंतर त्या माणसाची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना किंवा ज्येष्ठ नेत्यांना यश आलं की बंडोबांचे थंडोबा झाले किंवा बंड शमले, म्हणजे बंडोबा थंडोबा झाले, हा वाक्प्रयोग रूढ झाला. आता बंडोबा थंडोबा व्हायची प्रोसेस कमी का होते? तर राजकारणातच काय, सर्वच क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड आहे, स्पर्धा प्रचंड वाढली आहे, तीव्र झाली आहे, आणि ती इतकी गळे कापूस स्पर्धा झालेली आहे की व्यवहाराच्या पुढे नात्यांचा विसर पडलेला आहे. त्यामुळे आता आपण सगळीकडे बघतोय की नातं गोतं, म्हणजे मुद्दाम नवरा आणि बायको सुद्धा या निवडणुकीत उभे आहेत. म्हणजे रावसाहेब दानवेंचा जावई आणि त्यांची पत्नी, म्हणजे रावसाहेबांची मुलगी, हा नाही, पण विभक्त तरी पण ते एकेकाळच्या पती पत्नीच ना शेवटी. तर ते एकमेकांसमोर उभे आहेत, भाऊ भावासमोर उभा असतो, काका पुतण्या उभ्या असतात. कायदेशीर विभक्त नाही येत ते, कारण तिचं आडनाव अजूनही ती जाधवच लावते. हा नाही, पण द पॉइंट इज, या सगळ्यामध्ये वेगळ्या नाती तितकीशी राहिली नाहीयेत आणि व्यवहार जास्ती प्रमुख झालाय. त्यामुळे बंडखोऱ्या ठिकठिकाणी आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारण महिन्याभरापूर्वीपर्यंत महाविकास आघाडीला या निवडणुकीत एज आहे असं वाटत होतं, की थोडी पुढे आहे, आणि किंबहुना खूप काटेकी टक्कर वगैरे वाटत होतं, आणि महाविकास आघाडीलाच पुढावा किंवा पुढे आहेत असं वाटत होतं.
3 आठवड्यामध्ये महाविकास आघाडीतली जी भांडणं समोर आली आणि त्या मानाने महायुतीमधलं म्हणजे आतमध्ये असणार संघर्ष आतमध्ये मग तर पुढे आला नाही. एकमेकांना शिवीगाळ सुद्धा झाली असेल, म्हणजे मोठ्या असेल, नेत्यांना माहित नाही, नाही. मोठ्या नेत्यांना नाही, पण खालच्या लेवलवरती निश्चितपणे होत असेल, आजही होत असेल ती, पण ती त्यांनी समोर येऊ दिलेली नाही, चार भिंतीत राखलेली आहे. हा, महायुतीमध्ये काय झालं की एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊन चर्चा करायची अमित शहा किंवा नड्डा यांच्याशी, आणि त्यांची जी सक्त ताकद होती त्याप्रमाणे ह्या 3 नेत्यांनी परस्परांविरुद्ध कुठल्याही प्रकारची विधानं केली नाही. वक्तव्य केली नाहीत, पण बंडखोरी मात्र झाली. नाही, बंडखोरी झाली त्याच्याकडे येतो मी, पण ती वक्तव्य केली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत असं चित्र निर्माण झालं नाही, कारण ही परसेप्शनची पण लढाई असते. त्यामुळे जनतेमध्ये गेल्या 3 आठवड्यात जे परसेप्शन गेलं ते असं की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड भांडणं आहेत जागा वाटपावरनं, तुलनेने महायुतीत नाहीत. आता ऐन ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ आली आणि आता माघारी 1-2 दिवसात आहे 4 तारखेला, तोपर्यंत महायुतीमध्ये बंडखोरी जास्ती आहे. त्याचं कारण आहे ते सत्तेवर आहेत, पहिली गोष्ट. दुसरीकडे भाजपमध्ये जास्ती बंडखोरी आहे, कारण त्यांच्याकडे जागा जास्ती आहेत, त्यांचे विद्यमान आमदार जास्ती आहेत आणि उरलेल्या जागा कमी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये स्पर्धक जास्ती असणार. विद्यमान आमदार जिथे असतो तिथे फार प्रॉब्लेम येत नाही, तिथे एखाद दुसरा नाराज असू शकतो, पण मुख्यत्वे बंडखोरी दिसते ते विद्यमान नसलेल्या जागी दिसते. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये बंडखोरी दिसते आणि त्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी दिवाळी अख्खी नेत्यांची चालली आहे. आणि भाजपनी तर काय अगदी सेंट्रलाइज पद्धतीने जसं करतो आपण की डिसेंट्रलाइज पद्धतीने डिसेंट्रलाइज करायचं, सेंट्रलाइज पद्धतीने डिसेंट्रलाइज म्हणजे काय, तर वेगवेगळ्या विभागांमध्ये बंडोबांना थंडोबा करायला वेगवेगळे नेते नेमलेत आणि त्यांना अपयश आलं तर मग फडणवीस बोलणी करणार, म्हणजे ती हायरार्की पण सेट केली आहे. आता हे जर माध्यमातून आलं तर तो बंडोबा थंड होईल कशाला, तो त्या खालच्या नेत्याला झिडकारेल, तो म्हणले येऊ देत फडणवीस मग मी करतो. तेव्हा मी बघीन काय. हा, तर हा त्यातला एक मुद्दा आहे. त्यामुळे बंडखोऱ्या सगळ्या पक्षात आहेत, बंडखोरी हे वास्तव आहे. फक्त 4 तारखेला आपल्याला स्पष्टपणे कळेल, 4 तारखेच्या संध्याकाळी किती लोकांनी माघार घेतली. कारण एकनाथ शिंदे म्हणतात आमच्यातले बरेचसे माघार घेतील. एकनाथ शिंदेकडे तुलनेने त्या प्रमाणात बंडखोरी खूप झालेली नव्हती, तुलनेने ते मुख्यमंत्री असू नये, म्हणजे त्यांच्या ठाण्यात पण ती तशी होताना दिसत नाही. तसं भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, तुलनेने शरद पवारांचा पक्ष हा एकचालकानुवरती म्हणतात तसं शरद पवार म्हणजे सगळेच पक्ष एकचालकानुवरतीच आहेत. म्हणजे हायकमांडच्या पुढे जायची कोणाचीच हिंमत नाही, राज ठाकरेंचा असो नाही तर उद्धव ठाकरेंचा पक्ष असो. पण तरी देखील शरद पवारांचं जितका होल्ड आहे तितका इतर अन्य क्वचित एखाद्या नेत्याचा असेल त्याच्या पक्षावर, आणि त्यामुळे बंडखोऱ्या दिसत आहेत. पण 4 तारखेनंतर आपल्याला पिक्चर स्पष्ट होईल. आणि जसं आपल्याकडे माहीम किंवा हे जे आहेत सगळे युवराज जे उभे आहेत ते पण इंटरेस्टिंग आहे. निश्चित म्हणजे या युवराजांना पुढे नवीन, आता मी त्या विषयावरती आपण येऊया, पण त्या विषयावरती आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया, कारण नवीन पिढी राजकारणात आता पुढे यायला लागलेली आहे. त्या विषयावरती आपण नंतर 4 तारखेनंतर नंतर बोलूया. आपण कारण तेव्हा स्पष्ट होईल चित्र. चित्र स्पष्ट झालेलं असेल. आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. तो मुद्दा अत्यंत इंटरेस्टिंग आहे, लोकांना हे जाणून घ्यायला निश्चितपणे आवडतं आहे की पवार फॅमिली संपूर्ण दिवाळी एकत्रित साजरी करणारी, वर्षानुवर्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पवार फॅमिली सुद्धा एकत्र, पक्ष सुद्धा एकत्र, ही परिस्थिती गेल्या वर्षीपर्यंत होती. कारण गेल्या वर्षीपर्यंत सुद्धा दिवाळी मात्र त्यांची वेगळी झालेली नव्हती, ती एकाच ठिकाणी असायची. या वर्षी मात्र एक दिवाळी होते आहे गोविंद बागेमध्ये आणि दुसरी दिवाळी होते ती काटेवाडीमध्ये, आणि दोन्हीकडे फोन करून बोलवलं जात आहे. माझा अनुभव असा आहे की कालच मला एक फोन आला आणि मला बारामतीमधून बारामतीमधला मतदार समजून मला फोन आला आणि काटेवाडीतल्या दिवाळीला या असं आमंत्रण आलं. म्हणजे हे मी माझ्या फोनवरती आलेली सांगतो, तशीच परिस्थिती तिकडे पण झालेली आहे, कारण मला अनेकांनी सांगितलं की तिकडूनही फोन आले म्हणून. तर ही परिस्थिती बोलावून केलेली दिवाळी आहे. तर पवार पक्ष फुटला, आता कुटुंब देखील फुटलेलं आहे असं आपण मानायचं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या दिवाळीमध्ये काय होईल, म्हणजे काय समीकरण जुळतील असं वाटतंय तुम्हाला? ते 2 गोष्टी अशा आहेत की जसं शरद पवारांच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना हे माहिती नसतं, आपल्या प्रेक्षकांना किंवा इतरही सामान्य लोकांना. सर्वसामान्यपणे शरद पवारांच्या बाबतीत विषय निघाला की त्यांचं पुलोदचं सरकार 1978चं, त्यावेळेला त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असं शब्दप्रयोग रूढ झाला, तो वृत्तपत्रांनी केला. आणि शरद पवार सांगत राहिले मी काही खंजीर खुपसलेला नाही वगैरे वगैरे. आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण गेल्यानंतर असं सांगितलं की यशवंतरावांनीच सांगितलं होतं, त्यांचा फोन आला होता की नका पाडू सरकार ऐनवेळी, पण तोपर्यंत आम्ही खूप पुढे गेलो होतो वगैरे, त्यामुळे माझं काही त्याच्यामध्ये रोल नव्हता खंजीर खुपसण्यात वगैरे, असं त्यांचं म्हणणं होतं. अलीकडे काही शरद पवारांच्या बाजूनी वार्तांकन करणारी मंडळी किंवा चक्क म्हणजे जसं अंधभक्ती ही टर्म आहे मोदींच्या भक्तांना कॉइन केलेली तथाकथित पुरोगाम्यांनी, तशी घड्याळाचे जे छोटे मोठे काटे आहेत
तशी अगदी दिल्लीत नाही, हिंदी भाषेत आता नाही. आता आता घड्याळ येते ना, आता तुतारी वाजणारी माणसं म्हणायला लागतील. हा, तुतारीतले श्वास म्हणूया आपण, काही हरकत हा. नाही, घड्याळाचे काटे नाही म्हटलं तर. हम्म. तर तसं दिल्लीतनं पण अगदी हिंदी भाषेत सुद्धा करणारे आहेत, प्रचंड व्ह्युअर आहेत त्यांचे सगळे आहे. पण त्यांना असं वाटतं की झाडाचं पान जरी पडलं वरनं तरी ते शरद पवार पाडतात महाराष्ट्रात, आणि ते वाटेत थांबलं समजा एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात अडकून, तेही शरद पवार थांबवतात. इथपर्यंत त्यांचा अंधविश्वास आहे. पण ठीक आहे, हा कुणावर विश्वास ठेवायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु शरद पवारांनी खंजीर खुपसला हा 78 साली टर्म रूल झाली. मला असं वाटतं की त्याच्या आधी ते 67ला पहिल्यांदा आमदार झाले, आणि त्याही वेळेला म्हणजे आमदारकी झाली त्याच्या आधी माळेगाव नावाचा साखर कारखाना आहे की ज्याच्यावर संभाजीराव काकडे आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व होतं. म्हणजे बाबालाल काकडे आणि म्हणजे पूर्ण काकडे कुटुंब हे निंबूचं खूप पॉवरफुल घराणं होतं, आणि बारामतीचे ते खासदार असायचे. त्यावेळेला माळेगावच्या कारखान्यात पहिल्यांदा असं घडलं की दोन काकडे भाऊ एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिले संचालक मंडळाच्या निवडणुकीला. कारण त्यातल्या एका भावाला शरद पवार नावाच्या पुढे होऊ घातलेल्या राजकारणाने, कारण तेव्हा ते राजकारणी व्हायचे होते मोठे, म्हणजे अजून ते ज्युनियर लेवलला होते, त्या राजकारणाने फोडलं आणि सांगितलं तू लढ ना. तो म्हणणारे पण माझ्याकडे पाठिंबा आम्ही देऊ ना तुला, तू लढ, भावाला पराभूत कर. असं म्हणून काकडे कुटुंबातले दोन भाऊ एकमेकाविरुद्ध माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला लढले. ही शरद पवारांनी केलेली पहिली फोडाफोडी आहे निवडणुकीच्या राजकारणातली. कदाचित महाविद्यालयाने याच्यात केली असेल तर येतील इथे संदर्भ पुढे, पण मला माहिती असलेला आहे तो माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा पवारांनी दोन भावांच्या मध्ये लढाई लावली, आणि मग संचालक मंडळावर एका भावाला पाठिंबा दिला. पुढे माळेगावचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारखाना पवारांकडे, काकडे कुटुंब त्यातनं बाहेर गेलेलं आहे. पुढे पवार आमदार झाले 67ला, मग त्यांनी 10 वर्षांनी खंजीरचा प्रयोग केला. 78ला खंजीरचा प्रयोग केल्यावर ते काँग्रेसमध्ये गेले नाहीत, काँग्रेसमधून बाहेर पडले. ते 86ला परत काँग्रेसमध्ये गेले, तेव्हाही म्हणलो ते मी आयुष्यात काँग्रेसमध्ये जाणार नाही. अलीकडे ते स्वतः शरद पवार, अजित पवार हे विचार सोडून, नेहरू गांधींचा विचार सोडून पदासाठी गेले एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये म्हणतायत. असं त्यांचं पण statement आहे. शरद पवार 78 साली गांधी नेहरूंचा विचार सोडूनच बाहेर पडले होते आणि पुलोचं सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा त्यांनी जनसंघाचे लोक घेतले होते मंत्रिमंडळात, त्यावेळेला कुठला विचार होता. तेच आता अजित पवारांनी केलं. आणि मी तुम्हाला सांगतो की एक लावारिस चित्रपटामध्ये डायलॉग आहे प्रकाश मेहरांच्या, आणि तो अमिताभ श्रीराम लागूंना उद्देशून ते म्हणतो, आणि काय म्हणतो की बबूल के फूल बोओगे तो गुलाब कहाँ से पाओगे. जर बाभळाची तुम्ही बिया पेरल्यात तर गुलाब कुठे येणार झाडाला, बाभळच येणार. त्या पद्धतीने जर त्यांनी प्रत्यक्ष फोडले का कुटुंब मला माहित नाही, पण ठाकरेंचं कुटुंब फुटण्यात, राज ठाकरेंना फितवण्यात त्यांचा हात आहे असे आरोप सर्रासपणे केला जातो. आज मुंडेंचं कुटुंब फुटलं, धनंजय मुंडे पवारांकडे गेले, हे सर्वश्रुत आहे, माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे जे मुंडेंच्या घरात झालं, जे ठाकरेंच्या घरात झालं, ते तुमच्या घरात होईल का असा प्रश्न मीच शरद पवारांना विचारला होता, मीच स्वतः विचारला होता. आणि त्याचं उत्तर शरद पवारांचा एक इंटरव्ह्यू, त्यांचे मला वाटतं इंदापूरचे कोणीतरी गृहस्थ ते अंक काढतात दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला, त्या एका अंकात मी हा प्रश्न विचारला होता. त्याच्यावर शरद पवार म्हणाले होते की आमच्या घरामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर स्वच्छ आहे, सुप्रिया दिल्लीमध्ये आणि अजित महाराष्ट्रात, त्यामुळे आमच्या घरात असं भांडण होणार नाही असं शरद पवार म्हणाले होते. की जे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना देताना राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं, आणि आज त्याच कारणासाठी अजित पवारांना बाहेर पडावं लागलंय, ही झाली पार्श्वभूमी. त्यामुळे अजित पवार बाहेर पडल्यानंतर सुद्धा पवारांचे जे अंधभक्त आहेत ते हे सगळं शरद पवारांनीच केलं असं म्हणत होते. म्हणजे पहाटेच्या शपथविधीला त्यांनीच अजित पवारांना पाठवलं आणि मागे बोलवलं, त्याच्यानंतर ते एकनाथ शिंदेकडे गेल्यावर त्यांनीच पाठवलं असं म्हणत होते. आज 2 वर्षांनी कदाचित म्हणणार नाही, कारण आता दिवाळी देखील वेगळी झाली आहे. 50 वर्षानंतर बारामतीमध्ये शरद पवारांची वेगळी दिवाळी झाली आणि अजित पवारांची वेगळी झाली. एखादं कुटुंब फुटणं, एखादा नातेसंबंध तुटणं, एखादी व्यक्ती आपल्या आई वडिलांपासून, भावापासून, आजोबांपासून, काकांपासून वेगळी होणं, याचा आनंद मानावा हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपण त्याच्यात आनंद मानायचं कारण नाही. म्हणजे मी त्याच्यासाठी आनंदी होऊन बोलतोय असं कोणीही कृपया अर्थ काढू नये. मी फक्त एवढ्यासाठीच आता हे बोलतोय, मी राजकीय विश्लेषक म्हणून त्याचं विश्लेषण करतोय. आणि ते करताना जे जे शरद पवारांनी राजकारणात केलंय, आपला भूतकाळ जो आहे तो आपल्याला भविष्यात येऊन भेटत असतो असं म्हणतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, आणि ती पुनरावृत्ती आता बारामतीत होताना दिसते. 2 दिवाळ्या होत आहेत, घरातली फूट आहे ती लोकांसमोर आली आहे. दबक्या आवाजात ती घरात होतीच. त्याच्यानंतर कशी एक भीमथडी जत्रा सुरू झाली, पहिला एक डिसेंटचा आवाज आल्यावर भीमथडी जत्रा सुरू झाली, मग एक आमदार झाला माणूस की जो त्यांचा नातू आहे. आता दुसरा नातू चक्क पुतण्याला आव्हान द्यायला त्यांनी उभा केलाय. बघूया काय होतंय. निश्चितपणे मंडळी, हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की राजकारणामध्ये कोणी कोणाचा नसतो, म्हणजेच कोणी कोणाचा नसतो याचा दुसराच अर्थ असा आहे की कोणी कोणाचा कायमस्वरूपी नसतो मित्र, आणि कोणी कोणाचा कायमस्वरूपी नसतो शत्रू देखील.
त्यामुळे कोण कोणाचा कधी मित्र होईल आणि कोण कोणाचा कधी शत्रू होईल हे सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2019 ते 2024 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या घडलेल्या त्या प्रचंड उलथापालथी आहेत याच्यावरून आपल्याला हे दिसून आलं असेल की काल परवा एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी बेंबीच्या देठापासून ओरडणारे, अगदी एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालून बसायला लागलेले आहेत आणि ज्यांनी कधी एकमेकांची तोंड पाहिलेली नव्हती हे मात्र रोज एकमेकांच्या भेटी घ्यायला लागलेले आहेत. असं चित्र आता राजकारणामध्ये दिसायला लागलेलं आहे. एक कुटुंब फुटलं, दुसरं कुटुंब फुटलं, तिसरं कुटुंब फुटलं. राजकारणामधल्या स्वतःच्या ज्या ईर्ष्या आहेत त्या प्रत्येकाच्या जागृत व्हायला लागलेल्या आहेत आणि जागृत झालेल्या ईर्ष्या राजकारणाच्या स्तराला कुठल्या मर्यादेपर्यंत नेऊन देतील हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. मंडळी, जसजशी निवडणूक पुढे जाईल तसतशी आपण त्या विषयावरती जे काही मुद्दे आपल्या समोर येतील त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची उत्तरं हवी आहेत ते शोधून देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या चर्चेतून करणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो निश्चित आम्हाला कळवा. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जा, व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.